वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीवर। वंदे भारत एक्सप्रेसमध्ये साप आढळल्याचा व्हिडिओ समोर आलाय। साप ठेवणाऱ्या आरोपीला आता अटक करण्यात आली। तर आरोपीला 14 दिवसांची दंडाधिकारी कोठडी ठोठावण्यात आली आहे। 27 डिसेंबर रोजी वंदे भारत एक्सप्रेसमध्ये साप आढळला होता। आपण हे दृश्य पाहतोय। वंदे भारत एक्सप्रेसमध्ये साप आढळल्याची ही दृश्य आहेत। तर साप ठेवणाऱ्या आरोपीला आता पोलिसांनी अटक केलेला आहे। 14 दिवसांची दंडाधिकारी कोठडी त्या आरोपीला दिली आहे। 27 डिसेंबर रोजी वंदे भारत एक्सप्रेसमध्ये हा साप आढळल्याची माहिती समोर येते। तर बातमी आहे नागपूरमधून। नागपूरमध्ये पत्नीची पोलीस पतीविरोधात तक्रार आहे। पत्नीने तक्रार देताच पोलीस कर्मचाऱ्याचा पारा चढला। लकडगंज पोलीस ठाण्यात पोलिसाचा राडा आपल्याला पाहायला मिळतो। तर पोलिसाचा हाय व्होल्टेज ड्रामा आता समोर आलेला आहे। आपण पाहतोय पोलिसाचा हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळतोय। पत्नीने तक्रार देताच पती पोलिसांचा पारा चढला। लकडगंज पोलीस ठाण्यात हा पोलिसाचा राडा आपल्याला पाहायला मिळतोय। पोलिसाचा हाय व्होल्टेज ड्रामा आता समोर आलेला आहे। पत्नीने पतीविरोधात तक्रार दाखल केल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्याचा पारा चढला आणि त्यांनी पोलीस स्टेशनमध्येच हाय व्होल्टेज ड्रामा सुरू केला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।